रसिकहो नमस्कार. खोलवर या कल्याणी बोरकर हिच्या काव्य संग्रहाच्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये या दृकश्राव्य माध्यमातून हा कार्यक्रम पाहत असलेल्या सर्व रसिक जनांचं, काव्यप्रेमींचं मी निबंध कानिटकर मनापासून हार्दिक स्वागत करतो. कल्याणी बोरकर हिचा खोलवर हा कविता संग्रह आज आपण प्रकाशित करत आहोत. परंतु या प्रकाशन सोहळ्याला काही वेगवेगळ्या छटा आहेत. आपणा सर्वांना ज्ञात आहे की कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवरती आपण जाहीर कार्यक्रम घेऊ शकत नसल्यामुळे आपण हा प्रकाशन सोहळा अशा पद्धतीने दृकश्राव्य माध्यम प्रणालीतून घेत आहोत. याचबरोबर ह्या काव्य संग्रहाची अनेक वैशिष्ट्ये आहेत, अनेक वेगळेपण आहे. अर्थात आजच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात या काव्य संग्रहाचं काय विशेष आहे, कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, काय अनवटपणा या काव्य संग्रहामध्ये आहे हे मी आपल्याला उलगडून सांगणारच आहे. परंतु हा काव्य संग्रह कल्याणीचा दुसरा काव्य संग्रह आज आपण प्रकाशित करत आहोत आणि या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात आपण सरस्वतीच्या वंदनेनं करणार आहोत. सरस्वती मातेची प्रार्थना करून आपण या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात करणार आहोत. ही सरस्वती वंदना सादर करणार आहे तेजश्री दीक्षित, अर्थात कल्याणीचीच धाकटी बहीण. तेजश्री तिनं सूक्ष्म जीवशास्त्र या विषयात पुण्यातून आणि पुढे पर्यावरण शास्त्रात लुईझियाना मधील निकोल स्टेट युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेतलंय. गायन आणि कविता रसास्वादन याची तेजश्रीला विशेष आवड आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये तेजश्री गांधीनगर गुजरातहून आपल्या सोबत सहभागी होते आहे. यानंतर सरस्वती वंदना सादर करेल तेजश्री. सरस्वती वंदनेचे शब्द आहेत, जय जय हे भगवती सुरभारती. नमस्कार. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणं प्रणमामः. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणं प्रणमामः. नाद ब्रह्ममयी जय वागीश्वरी, नाद ब्रह्ममयी जय वागीश्वरी, शरणं ते गच्छामः. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणं प्रणमामः. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणं प्रणमामः. त्वमसि शरण्या त्रिभुवनधन्या सुरमुनि वन्दित चरणा. त्वमसि शरण्या त्रिभुवनधन्या सुरमुनि वन्दित चरणा. नवरस मधुरा कविता मुखरा, नवरस मधुरा कविता मुखरा, स्मित रुचि रुचिराभरणा, स्मित रुचि रुचिराभरणा. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणं प्रणमामः. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणं प्रणमामः. आसीना भव मानस हंसे, आसीना भव मानस हंसे, कुंद तुहिन शशि धवले. हर जडतांकुरु बोधि विकासन, हर जडतांकुरु बोधि विकासन, स्थित पंकज तनु विमले, स्थित पंकज तनु विमले. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणं प्रणमामः. नाद ब्रह्ममयी जय वागीश्वरी, नाद ब्रह्ममयी जय वागीश्वरी, शरणं ते गच्छामः. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणं
प्रणमामः 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 प्रणमामः। या देवी सर्वभूतेषु कलारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। सरस्वती देवीला वंदन करून खोलवर या बोरकर हिच्या काव्य संग्रहाच्या या प्रकाशन सोहळ्याकडे पुढे जाताना मित्रांनो, खोलवर हा काव्य संग्रह मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अनेक अर्थांनी वेगळा आहे. कधी चित्राचं आव्हान स्वीकारून सुचलेली कविता, तर कधी कवितेच्या गाभ्यावर रेखाटलेलं चित्र, अशा दोन भिन्न कलांचा मिलाफ म्हणजेच खोलवर हा काव्य संग्रह. आणि हा काव्य संग्रह जिच्या लेखणीतून प्रसवला ती कवयित्री कल्याणी बोरकर. कल्याणी व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट आहे. 2017 साली तिचा नजर हा पहिला काव्य संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि आज तिच्या दुसऱ्या काव्य संग्रहाचं आपण या माध्यमाद्वारे प्रकाशन करत आहोत. अर्थात हा एक वेगळ्या प्रकारचा काव्य संग्रह आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्यातलं वेगळेपण हे नक्की सांगितलं पाहिजे. एखाद्या चित्रावरून कविता सुचणं आणि त्या एखाद्या कवितेवरून चित्र काढलं जाणं, अशा दोन्ही कलांचा मिलाफ असलेला हा काव्य संग्रह आहे. पण मुळात कल्याणीला तिची एक मैत्रीण कविता कुलकर्णी हिच्या 2 चित्रांवरून सर्वात प्रथम कविता सुचली आणि त्या कवितेच्या माध्यमातून ह्या अशा प्रकारच्या एका वेगळ्या कामाला गती आली. कल्याणी हिची जी मैत्रीण कविता कुलकर्णी ही ग्राफिक डिझायनर म्हणून तिनं काम केलं आणि त्याच्यानंतर ती आता पूर्णवेळ चित्रकार म्हणून काम करते आहे. कवितानं स्वतःची आरा नावाची हँड पेंटेड वुडन ज्वेलरी लाईनही सुरू केलेली आहे. या खोलवर या कविता संग्रहामध्ये जर आपण पाहिलं तर दीप्ती खामकर या आणखीन एका चित्रकर्तीची अनेक चित्र आपल्याला पाहायला मिळतील. दीप्ती खामकर ही लालबागच्या खामकर मसाले यांचा वारसा लाभलेली आणि व्यवसायानं कमर्शियल आर्टिस्ट असलेली एक कलाकार. आपल्या वेगळ्या शैलीतील चित्रातून तिची ओळख आपल्याला नेहमीच होत असते. दीप्ती ही रत्नागिरीहून या कार्यक्रमामध्ये सहभागी होते. मी यानंतर दीप्ती खामकर हिला विनंती करेन की तिनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी दीप्ती खामकर. आजच्या या दिवशी या कार्यक्रमाचा भाग बनून सहभागी होताना खूप बरं वाटतंय. कल्याणी आणि मी बालमैत्रिणी. शाळेतले दिवस खूप मस्त असतात असे सर्वच म्हणतात. आम्हालाही खूप मस्त आठवणी आहेत. 4थी ते 10वी आम्ही एकत्र होतो. 365 दिवस एकत्र असायचो असे म्हणालात तरी चालेल. नंतर शिक्षणासाठी बाहेर गावी जाणे झाले व संपर्क तुटला. पण या मैत्रीतील खोलवर रुतलेले धागे अजूनही तसेच होते. लॉकडाऊनच्या काळात त्या आठवणींना परत उजाळा मिळाला. आम्ही फेसबुकवर एकमेकींशी संपर्क साधला व हे बंध नव्याने जुळले. सगळं बालपण जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलं. कल्याणीचे घर शाळेला अगदी लागूनच, त्यामुळे शाळेत जाताना शाळा सुटल्यावर आम्ही कल्याणीकडेच असायचो. एकत्र गृहपाठ करायचो. अभ्यास करता करता मस्त खाऊ खायला मिळायचा. कल्याणीच्या घरातील एक होऊन गेले होते. या कुटुंबातील सर्व मला व मी त्यांना अगदी जवळून ओळखते. खूप आठवणी आहेत. मेतकूट भात, जिन्यावरून घसत खाली येणे, तेजूमाईनी मारलेली दीप्ती ताई अशी हाक, काकूंची मंगळागौर, खूप काही आहे सांगण्यासारखे. कल्याणीच्या आजीने एकदा दुपटी बनवण्यासाठी माझ्याकडून एक भलं मोठं पिंपळाचं पान काढून घेतलं होतं व बक्षीस म्हणून मला मोठाला पाऊच दिला होता, ज्यात चित्रकलेचे सर्व साहित्य होते. ती दिलेली भेट माझ्या अजूनही लक्षात आहे. सकाळी 7चा क्लास असायचा. क्लासला जाण्यासाठी कल्याणीच्या घरी पोहोचले की सर्वात प्रथम आजोबा भेटायचे. टेबलासमोर काहीतरी कागदपत्र चाळत बसलेले आजोबा हसत हसत स्वागत करायचे. मला वाटायचे आजोबा एवढे मोठे झाले तरी अजून एवढा अभ्यास कशाला करतात. त्यांच्याकडून खूप काही ऐकायला शिकायला मिळायचं. त्यांना काही सांगायचे असले की ते ए पोरींनो इकडे या असं बोलावून घ्यायचे. तसेच एकदा त्यांनी मला माझ्या दीप्ती नावाचा अर्थ सांगितला होता.
त्याआधी मला ठाऊकच नव्हतं दीप्ती म्हणजे काय ते. आजोबांची ही आठवण माझ्या बोलण्यात नेहमीच असते. आजोबा आपल्यात नाहीत हे कल्याणीकडूनच समजलं. या पुस्तकाची कल्पना जेव्हा तिने माझ्यासमोर मांडली त्याच क्षणी ती मला भावली. खूप सुंदर विचार होता व आज तो पूर्णत्वाला गेला. खूप बरं वाटतं. सुरुवातीला कल्याणीच्या 2 कवितांची चित्र तयार होती. मी ती या पुस्तकासाठी वापरू का असे कल्याणीने विचारताच मी आनंदाने होकार दिला व बोलण्यातून जे काही साकारले ते आज तुमच्या समोर सादर होणार आहे. खोलवर या पुस्तकाचे मुखपृष्ठ करण्याचे आवाहन कल्याणीने माझ्या समोर ठेवले. खोलवर ही नात्यातील ओलावा जपणारी गुंफण आहे असं मला वाटतं. म्हणून मग हिरव्या रंगाचा वापर करण्याचे ठरवले. हिरवा रंग पॉझिटिव्हिटी पण दर्शवतो. त्याचबरोबर जुन्या आठवणींना न्याय देण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट रंगात चित्र काढायचे ठरविले. कल्याणीच्या कविता फारच सुंदर व मनाला भिडणाऱ्या आहेत. वेगवेगळे भाव तिने सुंदररित्या टिपले. जेवढे शक्य झाले तेवढे मी या कवितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे व खूप एन्जॉयही केले. मैत्रिणीच्या साथीने तिच्या आजोबांसाठी काम करून खूप मस्त वाटले. मित्रांनो, आता आपण कल्याणीची मैत्रीण दीप्ती हिचं मनोगत ऐकलं. ज्या दीप्तीची चित्र ह्या खोलवर ह्या कल्याणीच्या काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. किंबहुना दीप्तीच्या अनेक चित्रांवरती कल्याणीला कविता सुचल्या आहेत आणि त्या कविता ह्या आपल्याला खोलवर या काव्यसंग्रहामध्ये पाहायला मिळतात. आत्ताच्या दीप्तीच्या मनोगतामध्ये दीप्तीनं कल्याणीच्या घरचे ऋणानुबंध, तिच्या घराशी असलेले तिचे ऋणानुबंध विशद करताना विशेष उल्लेख केला तो कल्याणीच्या आजोबांचा. आणि आजचा दिवस, आज 31 जानेवारी, आजचा दिवस हा कल्याणीच्या आजोबांचा म्हणजेच पांडुरंग जगन्नाथ तथा बाळासाहेब वैद्य यांचा प्रथम स्मृती दिन आहे. आणि आता आजच्याच दिवशी हा कार्यक्रम, प्रकाशनाचा कार्यक्रम जो आम्ही संपन्न करतो आहोत, याचं प्रयोजन या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचंय. हा खोलवर हा कल्याणीचा काव्यसंग्रह कल्याणीनं आपल्या आजोबांना म्हणजे बाळासाहेब वैद्य यांना अर्पण केलेला आहे. कल्याणीच्या आयुष्यामध्ये तिच्या आजोबांचा असलेला प्रभाव, कल्याणीच्या आयुष्यावर असलेला प्रभाव, त्यांचे तिच्यावरती झालेले संस्कार आणि या संस्काराच्या मुशीतून घडलेलं कल्याणीचं एक कलाकार म्हणून व्यक्तिमत्व, या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम करत असताना आजच्याच दिवशी हा कार्यक्रम करावा आणि हा काव्यसंग्रह आपल्या आजोबांना अर्पण करावा अशी कल्याणीची इच्छा होती. आणि म्हणून आजचा दिवस आजच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण निश्चित केला. आता मुख्य कार्यक्रमाकडे मी वळणार आहे, तो म्हणजे कल्याणी बोरकर हिच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन. आणि हे प्रकाशन करण्यासाठी आपल्याला ज्या नामवंत व्यक्ती लाभलेल्या आहेत त्या म्हणजे नामवंत साहित्यिक दीपाताई गोवारीकर. या दीपाताई गोवारीकर यांच्या हस्ते आपण या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करणार आहोत. कथा, कविता, विनोदी लेखन, बालसाहित्य अशा विविध प्रांतात दीपाताईंनी विपुल लेखन केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा बालवाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिवबी जोशी पुरस्कार तसेच शरद बाबू पुरस्कारानेही दीपाताईंना सन्मानित करण्यात आला आहे. आणि विशेष आणखीन एक वेगळी कौटुंबिक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे दीपाताई ह्या कल्याणीच्या आजीची मैत्रीण, याही अर्थाने त्या एक घरातल्याच सुहृद या नात्याने मी यानंतर दीपाताईंना विनंती करतो की त्यांनी खोलवर या काव्य संग्रहाचं प्रकाशन करावं. मैत्रिणीची नात म्हणजे माझी नातच, कल्याणी बोरकर. तिच्या खोलवर काव्यसंग्रह प्रकाशित करताना मला फार आनंद होत आहे. आजच्या यंत्राधीन जीवनशैलीत
संवेदनशीलता लोप पावते आहे असं अधूनमधून बोललं जातं. कल्याणीच्या संग्रहात मानवी नातेसंबंधांची ऊब अनेक कवितांतून भेटते. मैत्र, माहेर, सासू ग सासू, मैत्री, काळजी घे दोस्ता ही शीर्षके बोलकी आहेत. रसिकांना त्यांच्या मनातील खुणा भेटवणारी आहेत. अशी वाचकांशी संवाद साधणारी कल्याणीची कविता. तिचा हा दुसरा काव्यसंग्रह आहे. कल्याणीने संसार आणि व्यवसाय सांभाळत बरीच मजल गाठली आहे. तिने हात लिहिता ठेवायला हवा. कल्पनाशक्तीला नवे धुमारे फुटतील. लेखनाला अधिक डौल येईल. स्वत्वाचा शोध लागेल आणि प्रतिभा बहरत राहील. पुढील वाटचालीला माझ्या या रसिक नातीला मनापासून शुभेच्छा आणि तिच्याकडून नवनव्या संग्रहांची आतुर अपेक्षा. दीपाताई गोवारीकर यांच्या हस्ते काव्य संग्रहाचं प्रकाशन झाल्यानंतर हा काव्य संग्रह ज्या लेखिकेनं कवयित्रीनं लिहिला त्या कल्याणी बोरकर या कवयित्रीला मी यानंतर विनंती करेन की या काव्य संग्रहाबद्दल कल्याणीनं तिचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खोलवर या आज कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात जमलेल्या सर्वांचं मी सुरुवातीला मनापासून स्वागत करते. खरं तर खूप औपचारिक स्वागत करावं असं नाहीये, कारण अगदी घरचाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात आम्ही सहभागी झालोय तेही एकमेकाला ओळखणारे आहोत आणि तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आज ऑनलाईन जे जे कार्यक्रम पाहताय त्याने विशेष आनंद वाटतोय. पण खोलवर हा कविता संग्रह काय आहे, त्याच्यामध्ये त्याची थोडी भूमिका मांडावी. तो आज आजोबांना अर्पण करायचं ठरवलंय, त्या मागे काय भूमिका आहे त्याबद्दल थोडं बोलावं अशा हेतूने आज हा कार्यक्रम आम्ही ऑनलाईन करायचं ठरवलं. विंदा करंदीकरांची एक कविता माझ्या खूप आवडीची आहे, एवढे लक्षात ठेवा. त्याच्या सुरुवातीच्या काही ओळी अशा आहेत. उंची न आपुली वाढते फारशी वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. तर ह्या कवितेला जरी वेगवेगळ्या छटा असल्या तरी मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी आजोबांवरती एक माझा लेख लिहिला होता, ज्याच्यामध्ये आमचं बालपण त्यांच्याबरोबर कसं गेलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातले कोणते कोणते पैलू मला भावतात असा सगळा भाग आला होता. तर त्यानंतर असं वाटलं की पूर्वजांची थोरवी आपली मांडून झाली, पण आता त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणापर्यंत जर आपल्याला उलट त्यांना काही द्यायचं असेल तर आपण ते देण्याचा, त्या निमित्ताने आपली उंची थोडी वाढवण्याचा जरूर प्रयत्न करावा. आणि ह्या भूमिकेमधून मी हा कविता संग्रह करायचा त्या तारखेपर्यंत असा कुठेतरी विचार तेव्हा डोक्यामध्ये आला होता. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं वेळापत्रक इतकं बदललं की अगदी 8-10 जानेवारीपर्यंत आम्ही कामामध्ये खूप व्यस्त होतो आणि हा विचार मागे पडत गेला. पण त्यानंतर पुन्हा आपण थोडं आता मोकळं होतोय असं म्हटल्यावर या विचाराने पकड घेतली आणि असं वाटलं की एक प्रामाणिक प्रयत्न करून बघू. खरं तर त्यावेळेला ही गोष्ट जवळजवळ अशक्य वाटत होती, पण ज्यांना ज्यांना अप्रोच झालो त्यांच्याकडून इतका छान प्रतिसाद मिळाला की आज प्रत्यक्ष हा ऑनलाईन स्वरूपात या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होऊ शकतोय. याचा मला विशेष आनंदही वाटतोय आणि आश्चर्यही वाटतंय. म्हणजे दीपाताई गोवारीकर ज्यांच्या हस्ते आता नुकतंच प्रकाशन पार पडलं, ती दीपा आजी ही माझ्या आजीची खूप जवळची मैत्रीण आहे आणि ती 87 वर्षाची आहे. तिला जेव्हा ही कल्पना मी फोनवर बोलून दाखवली तेव्हा अतिशय उत्साहाने तिने या प्रकाशनाला हो म्हटलं. तिच्या वयाप्रमाणे ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये कशी सहभागी होईल हा सगळा भाग तिच्या नातीने ईशाने आमच्या बरोबर मस्त कोऑर्डिनेट केला. आज कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जो करतोय तो निबंध दादा म्हणजे श्रीयुत निबंध कानेटकर यांना आपण उत्तम सूत्रसंचालक, निवेदक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये खूप मोठ्या कार्यक्रमात पाहत असतो. आपण बऱ्यापैकी जण त्याला ओळखत असतात. तर तोही अगदी सहज घरचा होऊन या कार्यक्रमाचा भाग झाला. तेजश्रीचं आपण आता गाणं ऐकलं आणि अतुलचा शेवटी एक छान परफॉर्मन्स आहे. तर तेजश्री अतुल हे देखील घरचेच असले तरी दोघेही गाण्याच्या बद्दल पॅशनेट आहेत आणि दोघांनाही कवितांची आवड आहे, त्यामुळे ते सहज या कार्यक्रमाचा भाग बनून गेले.
आज आमच्या ह्या टीम मध्ये न दिसणारा पण नेहमीच माझ्या टीमचा भाग असणारा म्हणजे माझा नवरा गौरीश हातचा पूर्ण टेक्निकल सपोर्ट हँडल करतोय. माझ्या सासऱ्यांनी ही कल्पना त्यांच्या जवळ मांडल्यानंतर अवघ्या 2 दिवसात प्रूफ रिडिंगचं काम करून दिलं. त्यामुळे एकत्रित या टीम वर्कमुळे आज आम्ही प्रकाशनाच्या कार्यक्रमापर्यंत येऊ शकलो. चित्र आणि कविता अशी एक कन्सेप्ट या पुस्तकामध्ये आहे. तर चित्र त्या दृष्टीने खूप महत्वाची होती आणि कविताने तिची चित्र पुस्तकात घेण्यासाठी लगेचच आनंदाने परवानगी दिली आणि दीप्ती काही चित्रांवर तिच्या शैलीत विशेष काम करत होती. तर तिनेही ठरलेल्या तारखा इतक्या अचूक पाळल्या की त्यामुळे प्रत्यक्ष हे पुस्तक वेळेवर प्रिंटिंगला जाऊ शकलं. त्यामुळे असं म्हटलं जातं की अ ड्रीम कॅन नेव्हर बी चेस्ड अलोन. याचा संपूर्ण अनुभव गेल्या 10-12 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांनी घेतला. खोलवर हा दुसरा कविता संग्रह प्रकाशित होतोय आणि त्या निमित्ताने थोडासा मागे वळून पटकन कवितेचा प्रवास बघावा असं मला वाटलं. खरं तर अतिशय आवडीचा भाग म्हणून हौसेने कविता लेखन सुरू झालंय. लहानपणी आमच्या घरामध्ये हिशोबाचं आणि आकड्यांचं वातावरण जास्त होतं. आई उत्तम कविता करायची आणि साहित्याची सगळ्यांना खूप छान जाण होती. त्यामुळे कविता कानावर होत्या. आवडलेल्या कविता टिपून ठेवण्याची मला सवय होती. पण 13-14 सालामध्ये या कविता लेखनाच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली आणि छोटीशी पहिली पोचपावती अशी मिळाली की ओळखीच्याच लोकांना मी ज्या कविता पाठवत असे माझ्या वाचायला तर त्या त्यांनी पुढे शेअर करून एक 8-10 व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून मलाच माझी कविता आवडलेली कविता म्हणून परत आली आणि असं वाटलं की आपण ही आवड जपली पाहिजे आणि हे लेखन कुठेतरी सतत सुरू ठेवलं पाहिजे. मग काही वेळा आकाशवाणीच्या माध्यमातून किंवा काही पुण्यातील लाईव्ह कार्यक्रमांमध्ये कविता सादरीकरण जिथे जिथे शक्य असेल तिथे मी सवडीनुसार सहभाग घेतला आणि 2017 साली नजर हा कविता संग्रह प्रकाशित झाला. हा पुस्तक रूपात आणावा का असा त्यावेळेला थोडा विचार सुरू होता आणि तुम्हाला माहिती असेल की आलोक राजवाडे हा एक उत्तम अभिनेता आहे. त्याची बहीण मानसी राजवाडे ही खूप माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिच्याही वाचनात त्यावेळेला ह्या कविता आल्या होत्या. तर तिनेही आवर्जून हा पुस्तक संग्रह होण्यासाठी आग्रह धरला की ह्या खूप वेगळ्या पद्धतीच्या कविता आहेत, अनेक विषय तू याच्यात हाताळलेले आहेस तर त्या जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तू जरूर त्याचं पुस्तक कर. तर अशा प्रकारे मग नजर काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि त्याला देखील माझ्या अपेक्षेपेक्षा खूप सुंदर प्रतिसाद लाभला. अनेक लोक त्या कविता वाचल्यामुळे नवीन माझ्याशी जोडले गेले. त्यामुळे एकंदर हा प्रवास हा अनेक जुनी माणसं नव्याने जोडली गेली आणि नवीन माणसांशी ओळखी झाल्या असं एक निखळ मैत्र आयुष्यात आलं असं म्हणून मी बघेन. आता खोलवर हे आज जे पुस्तक आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय त्याच्यामध्ये चित्र आणि कविता अशी कन्सेप्ट असली तरी 2 गायक 2 वादक जसे अगदी छान पद्धतीने एकमेकाशी जुगलबंदी करतात ना तर ते करताना त्यात कुठेही स्पर्धा नसते. तो पार्ट अगदी एन्जॉय करतात, एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतात. तर आम्ही देखील हे संपूर्ण काम करताना तसाच अनुभव घेतला. म्हणजे कुठेही एका कलाकाराची स्वतंत्र अभिव्यक्ती ही अबाधित ठेवून आम्ही हे काम एकत्र आणू शकलो याचा मला विशेष आनंद वाटतो. दीप्तीने तर तिची जी शैली आहे विशेष चित्रांची ती पहिल्यांदाच फॉर्मली या पुस्तकामध्ये वापरलेली आहे. त्यामुळे हे काम करताना आम्ही जितका आनंद घेतलाय, वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता हाताळल्या, तितकंच तुम्हाला बघतानाही हे पुस्तक आनंद वाटेल आणि आवडेल अशी मला खात्री वाटते. खोलवर हे नाव पुस्तकाला दिलंय कारण अगदी नेहमीच्या जगण्यात आपण जे अनुभव घेत असतो आणि कुठेतरी मनामध्ये ते आपल्याला स्पर्शून जातात, जिवंत राहतात. तर तेच अनुभव या पुस्तकातून आलेत आणि ते खूप मनाच्या आतून आलेत. त्यामुळे तुमच्या मनापर्यंत ते पोहोचतील असा मला विश्वास वाटतो आणि म्हणून या पुस्तकाचं नाव मी खोलवर असं ठेवायचं ठरवलं. आज ह्या विशेष दिवशी हा कविता संग्रह माझ्या आजोबांना मी अर्पण करण्यामागची भूमिका अशी आहे की एकंदर माझ्या आजोबांचं जर का कर्तृत्व पाहिलं तर एका वेगळ्या गावामध्ये जाऊन तिथे संपूर्ण व्यवसाय वाढवणं, एक प्रथितयश करसल्लागार म्हणून त्याने नावलौकिक मिळवला आणि त्याबरोबरच सामाजिक अनेक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला म्हणजे RSS सारख्या संस्थांच्या कामामध्ये आणि एक नीटनेटकेपणा, टाकटीकपणा, वक्तशीरपणा अशी अनेक त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. तर त्यामुळे संपूर्ण आयुष्य त्यांचं एक छान कर्तृत्व असं गेलेलं आहे. पण आयुष्याच्या संध्याकाळी 6-6.5 वर्ष ते अगदी एकाच जागी मोजक्या कामाला उठायचे आणि जवळजवळ बेडरिडन असल्यासारखे होते. पण त्या काळातही त्यांचं आयुष्य हे अतिशय आनंदी, शांत आणि कंपोज असं गेलं. त्यामुळे हा जो आयुष्यातला त्यांच्या विरोधाभास आहे हा मला प्रचंड भावतो
की ज्या वेळेला कर्म करायचं होतं तेव्हा एक उत्कृष्ट सात्विक रजोगुण होता आणि मग आयुष्याच्या संध्याकाळी अतिशय शांतपणा त्यांनी अनुभवला. कुठली हुरहुर त्यांच्या मनामध्ये नव्हती की हे करायचं राहिलं. तर विंदांची जी एक कविता मी सुरुवातीला बोलण्याच्या उद्धृत केली होती, त्याचा शेवटचा भाग असा आहे की माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. तर ही कवितेच्या शेवटच्या ओळी आजोबांना खूप रिलेट होतात असं मला वाटतं, कारण त्यांनी हा शेवटचा भाग आयुष्याचा खूप छान प्रकारे साधला होता. आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही आपलं एम असतं की स्वतःला जिंकणं, इथपर्यंत आपला प्रवास व्हावा, तर त्या प्रवासात माझ्याकडून एक पुढे टाकलेलं पाऊल या भूमिकेमधून हा कविता संग्रह मी आजच्या दिवशी माझ्या आजोबांना अर्पण करते, अशी या अर्पण करण्यामागे माझी भूमिका आहे. आजच्या दिवशी ह्या निमित्तानं हा कविता संग्रह आजोबांना अर्पण करून मी त्यांचं स्मरण करते आणि माझे 2 शब्द मनोगत थांबवते. धन्यवाद. कल्याणीचं मनोगत आत्ता आपण ऐकलं. एका कवयित्रीचं मनोगत असं म्हणण्यापेक्षा एका नातीनं आपल्या आजोबांना वाहिलेली श्रद्धांजली हे त्याला जास्त समर्पक ठरेल अशा पद्धतीचे तिचे आणि तिच्या आजोबांचे ऋणानुबंध तिने आत्ताच्या आपल्या या मनोगतामधून उलगडले. मित्रांनो, आज 31 जानेवारी 31 जानेवारी हा दिवस बाळासाहेब वैद्य अर्थात कल्याणीचे आजोबा यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन. या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतीला आम्ही विनम्र अभिवादन करीत आहोत. बाळासाहेब वैद्य हे जसे उत्तम करसल्लागार होते, यशस्वी करसल्लागार होते, संघाचे विभाग संघचालक म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे आपली जबाबदारी, आपलं दायित्व यशस्वीपणे पार पाडलं होतं. रत्नागिरी मधल्या अनेक संस्थांचे ते जसे उत्तम मार्गदर्शक होते, जसे ते अनेकांचे उत्तम मित्र होते, जसे अनेकांचे उत्तम सखा होते, त्याच पद्धतीनं ते कल्याणीचे उत्तम आजोबाही होते. आणि याच भावनेतून आज एका नातीनं एका वेगळ्या प्रकारे, अत्यंत वेगळ्या पद्धतीनं आपल्या आजोबांना वाहिलेली ही श्रद्धांजली म्हणजेच खोलवर या तिच्या काव्य संग्रहाचा आजचा प्रकाशनाचा सोहळा आणि तो तिच्या आजोबांना तिने अर्पण केला, हे या निमित्ताने विशेष गोष्ट म्हणून मुद्दाम नमूद करायला लागेल. अर्थात असं जरी असलं तरी ह्याच्यामधली कल्याणी मध्ये दडलेली एक उत्तम कवयित्री सुद्धा नजरेआड करून चालत नाही. आता तिनं बोलताना जे आजोबांबद्दलचे गौरवोद्गार काढले ते तिने अचूकपणे तिच्या आजोबा या कवितेमध्ये सुद्धा या काव्यसंग्रहामध्ये टिपून ठेवले आहेत. त्या कवितेमध्ये ती असं म्हणते, देवापुढे दिवा आणि श्लोक सायंकाळी, काम कसे सारे यांचे वेळच्याच वेळी. इथे वेळच्याच वेळी असा शब्द वापरताना तिने जो च वापरला, हा च त्या आजोबांच्या समय सूचकतेचा आणि कामातल्या अचूकतेचा निदर्शक आहे. आणि हा गुण कल्याणीनं बरोबर प्रतिबिंबित केला आपल्या कवितेतून, हे या ठिकाणी मुद्दाम नमूद केलं पाहिजे. या अर्थानेही हा काव्यसंग्रह एक वेगळा काव्यसंग्रह म्हणून आपल्याला नक्कीच भावेल अशी मला नक्की खात्री आहे. यानंतर आपण जो मगाशी उल्लेख केला की या काव्यसंग्रहामध्ये चित्र पण आहेत आणि कविता पण आहेत, तर असंच एक चित्र जे दीप्तीने म्हणजे कल्याणीच्या मैत्रिणीने काढलं आणि ते दीप्ती आणि कल्याणी अशा 2 मैत्रिणींच्या आठवणींचं चित्र होतं. आणि याच चित्रावर कल्याणीकडून त्याच्यानंतर कविता केली गेली. त्या कवितेचं नाव आहे मैत्र. मी यानंतर पुन्हा एकदा कल्याणीला विनंती करेन की ती मैत्र ही कविता या ठिकाणी तिने सादर करावी. कोण अवेळी देते दारावरती थाप, कोण अवेळी देते दारावरती थाप, अन कुठून येते कानी ओळखीची मजहाक. सवयीच्या वाटेवरती वाट कोण हे पाही, माझ्यातील काही निघुनी धावत तेथे जाई. जिथे राहिला गाव, जिथे मांडीला डाव, जिथे कुणाच्या ओठी अजूनी माझे नाव. मी सापडते मज तेथे,
मी सापडते मजते थे अन थोडी हरवून जाते, अल्लडशा वळणावर भेटते विलोरी नाते. हातात जोवरी हात ना फिकीर कुठली वाट, खळाळत्या हास्याची जणू लाटेवरती लाट. स्वप्न भारली दुनिया नुरे जगाचे भान, स्वप्न भारली दुनिया नुरे जगाचे भान, पुन्हा पुन्हा वाचावे असे निरागस पान. आयुष्याच्या धाग्यातील तो एक रुपेरी धागा, कधी जिथे परतावे अशी जगातील जागा. क्षणभरी थबकले तेथे हरखून आठवित सारे, क्षणभरी थबकले तेथे हरखून आठवित सारे. ओघळले गालांवरुनी इवलेसे पाणी खारे. मग नभासही आली भरती मी तरी न भिजले त्यात, मग नभासही आली भरती मी तरी न भिजले त्यात. इतुक्यात घेतला कोणी हातामध्ये हात, मी चालू लागले वाट अन सोबत माझी मैत्री. मी चालू लागले वाट अन सोबत माझी मैत्री. माथ्यावर पुन्हा होती आश्वासकती छत्री, माथ्यावर पुन्हा होती आश्वासकती छत्री. आणि कल्याणीच्या उत्तम मैत्रीमधला हा ऋणानुबंध जो प्रथम दीप्तीनं तिच्या चित्रामध्ये रेखाटला होता आणि नंतर कल्याणीनं त्याला शब्दबद्ध केलं, हाच असाच काहीसा ऋणानुबंध कल्याणीचा तिच्या आजोबांच्या बद्दलही होता. या खोलवर या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये म्हणून कल्याणी लिहिते, आजोबा हा नातवंडांच्या आयुष्यातला पहिला मित्र असतो आणि नातवंड हे त्यांच्या आयुष्यातला शेवटचा. माझ्या आजोबांच्या बाबतीत माझा असाच काहीसा भाव आहे. हा सर्व भाव या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आजोबांना समर्पित करताना आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. मित्रांनो, आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या समारोपाकडे जात असताना खोलवर हा काव्य संग्रह हा आपणाला Amazon या साईटवरही उपलब्ध होणार आहे. तसेच कल्याणीला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप अशा सोशल माध्यमांवरती संपर्क साधून आपण हा काव्यसंग्रह मिळवू शकता. आपण हा काव्यसंग्रह नक्की वाचा. आपले अभिप्राय, आपल्या यावरच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. या कार्यक्रमाचा समारोप करताना अतुल दीक्षित हा याच खोलवर या काव्यसंग्रहातला आजोबा या नावाची जी एक कविता आहे, या कवितेचं गायन करणार आहे. आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेनं केली. ती तेजश्री दीक्षित हिने सरस्वती वंदना गायली. तेजश्री ही कल्याणीची बहीण, अर्थातच बाळासाहेब वैद्य यांची नात, आणि अतुल हा त्यांचा अर्थात नात जावई. अतुल पुन्हा एकदा गांधीनगर गुजरातहून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतोय आणि आजोबा ही कविता तो यानंतर आपल्याकडे सादर करणार आहे. दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ही संदीप खरेची कविता मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, जिला सलील कुलकर्णी यांनी चाल दिली आहे. याच चालीवरती अतुल ही कविता सादर करेल आणि या गायनासाठी त्याला श्री अभय दीक्षित यांची ही तालवाद्याची अर्थात बोंगोची साथ लाभणार आहे. तेव्हा या काव्य गायनानं आपण आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. पुन्हा एकदा हा काव्य संग्रह आपण नक्की वाचा आणि आपले अभिप्राय, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोचवा. या आवाहनासह या आजच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमामधून मी आपला निरोप घेतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आजोबांच्या गोष्टीतल्या उंट हत्ती पर्या, स्वप्नामध्ये भेटायच्या होऊन या खऱ्या. पर्यांनाच विचारेन प्रश्नांची उत्तरे, स्वप्नातले आजोबाही होतील ना खरे. फिरायला येऊ मग गोष्टींच्या गावात, हातामध्ये धरून आजोबांचा हात. परी राणी ऐक ना ग सांगते तुला,
एक वार आजोबांना भेटावा मला. ला 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 ला. शाळेमध्ये जाता जाता आजोबांना टाटा, चुकताच पाढे मग पाठीत धपाटा. शाळेमध्ये जाता जाता आजोबांना टाटा, चुकताच पाढे मग पाठीत धपाटा. कधी कधी पाठीवर कौतुकाची थाप, हवा तिथे हवा तसा वाटणारा धाक. हातावर मिळणारा गोड गोड खाऊ, खिडकीत बसणारे चिऊ आणि काऊ. देवा पुढे दिवा आणि श्लोक सायंकाळी, काम कसे सारे यांचे वेळच्याच वेळी. परी राणी ऐक ना ग सांगते तुला, एक वार आजोबांना भेटावा मला. ला 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 ला. अळीमिळी गुपची रागावताजी, सांगायचे बाळाजी गुणाची हो तुझी. हसायची आजी मग हळूच गालात, म्हणायचे बघ कसा आजीच्या धकात. गच्चीवर रंगणारी मैफिल गाण्याची, आजोबांच्या बरोबर चंगळ खाण्याची. अर्ध्यातच राहिलेला पत्त्यातला डाव, करण्याचं पुरा त्यांनी एकदाच यावं. सांग असे होईल ना गोष्टीतल्या परी, असे कसे जातील ते देवाजीच्या घरी. ला 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 नमस्कार.